आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा। अजिबात तेलकट किंवा चिकट हा शिरा बनत नाही। खूप परफेक्ट मेजरमेंट सोबत मी तुम्हाला हा शिरा कसा बनवायचा ते सांगणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत पहा। आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। खूप सोपी रेसिपी आहे आणि अजिबात कलर न वापरता हा शिरा बनवलेला आहे। तर चला वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याचबरोबर पाऊण वाटी इतकी साखर। तुम्ही गव्हाचं पीठ जितकं घेतले तितकी साखरही इथे घेऊ शकता। आणि इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि अगदी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे। अर्धी वाटीला कमीच आहे थोडंसं। तर एवढं आपल्याला हा शिरा बनवण्यासाठी साहित्य लागतं। तर एका कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तर इथे मी जवळपास अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप कढईमध्ये टाकणार आहे। हे तूप मी गरम करून न घेता घट्टच घेतलेलं आहे। तर हे कढईत टाकल्यावर अशा प्रकारे वितळलेलं आहे। आता तुपामध्ये आपण जे पीठ घेतलं होतं गव्हाचं ते चाळून घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे। आणि आता चमच्याचे किंवा सराट्याच्या साहाय्याने ते या तुपामध्ये मिक्स करायचं आहे। आणि गाठी मोडत मोडत आपल्याला हे सर्व पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। अगदी लो टू मीडियम गॅसवर तुम्ही हे पीठ भाजून घ्या आणि हे आपल्याला गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि याच्या सोबतच याच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याच्या गाठी मोडत मोडत मी पर्यंत हे पीठ भाजून घेतलेलं आहे। जवळपास 3 ते 4 मिनिटं झाली आहे मी पीठ भाजत आहे। आता जेव्हा हा कलर चेंज होतो तेव्हापर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। 7 ते 8 मिनिटं लागतात हे पीठ भाजायला लो गॅसवर। तर तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये अशा पिठाच्या गाठी किंवा गोळे राहिलेले नाहीत, जे की मी चमच्याच्या साहाय्याने मोडून घेतले आहेत। आणि हे पीठ अशा प्रकारे प्लेन सर्व बाजूने भाजून घेतलेलं आहे। तर मस्तपैकी गोल्डन ब्राउन कलर आला की यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकायचं आहे। तर अर्धी वाटी मी अगोदर टाकलं आहे आणि अर्धी वाटी आपण साखर टाकल्यावर टाकणार आहोत। तर इथं मी पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे। तुम्ही 1 वाटी पण घेऊ शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर। तर ही साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। साखर वितळण्यासाठी गरम पाणी अर्धी वाटी अजून टाकलेलं आहे। 1 वाटी पूर्ण आपण इथं गरम पाणी टाकलेलं आहे। आणि हे फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, नाही तर तसाही खूप छान लागतो हा शिरा। तर हे मिक्स करून घेऊयात। मला थोडंसं कोरडं वाटत आहे म्हणून अजून 2 ते 3 चमचे मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे। आणि आता याला मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अजिबात चिकट होत नाही हा शिरा। जर तुम्ही पीठ व्यवस्थित आणि छान भाजलेलं असेल तर हा शिरा अजिबात चिकट होत नाही। 2 ते 3 मिनिटं लो गॅसवर ठेवून आपल्याला हा शिरा अशाच प्रकारे गरम वाढून घ्यायचा आहे किंवा सर्व करायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता अजिबात चिकट नाही झाला हा शिरा, त्याचबरोबर खायलाही खूप छान लागतो। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर गोड खायला घरात काहीच नसेल तर हा पर्याय उत्तम आहे। आणि तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराबरोबर चॅनलला शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।